विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सुनेत्रा पवार विमान अपघातात तसंच अर्थ खात्यावर बोलत नाहीत. इंदिरा गांधींप्रमाणे सुनेत्रा पवारांनी दुर्गा होऊन दाखवावं. गुंगी गुडियावरून हर्षवर्धन सपकाळांचं थेट आव्हान. गुंगी गुडिया वक्तव्याचे तीव्र पडसाद. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसले. हर्षवर्धन सपकाळ माफी मागा असं म्हणत कार्यकर्त्यांचा ठिय्या. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेमधील व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. तर धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा, काँग्रेसचा निशाणा. काँग्रेसच्या मनात महिला उपमुख्यमंत्रीबाबत द्वेष. टीका करताना काँग्रेसने आधी स्वतःकडे बघावं. धनंजय मुंडेंचा घणाघात. तर याआधी सुद्धा माझ्या विरोधात अनेक मीडिया ट्रायल आणि ट्रोल. मुंडेंचं भाष्य. गुंगी गुडिया बोलणं गैर नाही. इंदिरा गांधी यांनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं. बीडमधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पत्रकाराला शांत करणारा नेताच गुंड. रोहित पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा. E20 इंधनाच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आक्रमक. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघालेला आपचा मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवला. E20 साठी ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊ नका. केजरीवाल यांची मोदींवर टीका. गृहमंत्री अमित शहांवरून आजही संसदेमध्ये गदारोळ. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब. राम मंदिरावरून विरोधकांचा गदारोळ. मोहन भागवतांनी जंतर मंतरवरील आंदोलकांशी संवाद साधावा. संजय राऊतांची संघ नेतृत्वावर टीका. तर राऊतांसाठी आदित्य आणि अमित ठाकरे जेन्सी. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीवर दिपकेंच्या माणसाने हल्ला केल्याचा आरोप. जळगावमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा मंत्री गिरीश महाजन यांना घेराव. भाजप जिल्हा कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. क्रीडा संकुलातील वाढीव प्रवेश शुल्कावरून विद्यार्थी आक्रमक. शहापूरमध्ये खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूवरून पोलिसांनीच काढली TDRF जवानाची अक्कल. तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांनी नातेवाईकांना सुनावलं. 25 तासानंतरही ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही. दरम्यान पोलिसांनी आरोप फेटाळले. TDRF जवानाच्या कुटुंबावर शहापूर पोलिसांचं असं वक्तव्य दुर्दैवी. चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये देशमुखांवरील खटला चालवण्यासाठी ईडीला राज्यपालांची मंजुरी. जरांगेने ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावं. बंगळुरूच्या ओबीसी अधिवेशनात जरांगेंना मंचावर जागा देणार. बबनराव तायवाडेंचं जरांगेंना खुलं आव्हान. तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन पोलिसांच्या ताब्यात. अभिनेत्री त्रिशा आणि मुख्यमंत्री विजय यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप. DMK कार्यकर्त्यांमध्ये संताप. तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात खळबळ. भाजपचा अहंकार मतदारांनी मोडून काढला. मोदींची लोकप्रियता घसरली. बिहार निकालावरून संजय राऊतांचा निशाणा. तर दुसऱ्याच्या घरात लेकरू आणि पेढे राऊत वाटतायत. भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. झारखंडमध्ये जेन्झींचा संताप. JPSC आणि JSSC परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थी मशाल घेऊन रस्त्यावर. रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं बेमुदत धरणं आंदोलन. माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. भारतीय राजकारण समाजकार्यात त्यांचं मोलाचं योगदान. उद्या अंत्यसंस्कार होणार. कर्ज भरूनही बँकेने जमीन परस्पर विकली. दिंडोरीमधील शेतकरी कुटुंबाचा गंभीर आरोप. जमिनीचा ताबा घेताना पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपली. नाना पटोलेंकडनं व्हिडिओ पोस्ट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.